एक मोठी बातमी बघूया। पावसासंदर्भातली बातमी आहे। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। 15 जून नंतर राज्यभरात तो पूर्णपणे जोर धरेल असा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नका असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केलं आहे। कोकणात 12, 13 आणि 14 जूनला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार, तर मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना 6000 रुपये मानधन देण्यात यावं ही मुख्य मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। पण सरकारकडून अजून कुठलेही ठोस विचार किंवा कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली। मंगळवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली। दुसरीकडे कालच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शरद पवारांनी फोनवरून संपर्क करत पाठिंबा दिलेला आहे। आज मराठा आंदोलक मनोज जरांगे हे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत, त्यांना पाठिंबा देण्याकरता। तसंच शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनीही बच्चू कडूंची ते भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। शेतकरी कर्जमाफी आणि वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांकरता मागण्यांसाठी हे आंदोलन बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वळवला जातोय आणि यात प्रामुख्याने सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाचा समावेश आहे। याच मुद्द्यावरून आता अजित पवार मित्र पक्षांसह ओबीसींच्याही निशाण्यावर आलेले आहेत। निधी वाटपात अजित पवार अन्याय करत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता अजितदादांनी देखील बदनामी केली जात असल्याचा पलटवार केलाय। पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही खंत। मागील काही महिन्यांपासून सातत्यानं निधी वाटपाच्या तक्रारी येत आहेत। त्यात सर्वाधिक तक्रारी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या आहेत, कारण या दोन्ही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं समोर आलंय। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचे 810 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला, तर वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6765 कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार आहे। तर आदिवासी विभागाचाही 3 वेळा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला गेला। आतापर्यंत आदिवासी विभागाचा 1007 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला गेला। निधी वळवल्यानं सामाजिक न्याय विभागाला यावर्षी 7317 कोटी रुपयांच्या निधीची तूट भासणार आहे। अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या विकासाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आल्यानं संबंधित विभागाच्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम जाणवतोय। महाज्योतीला निधीच मिळत नसल्याचा आरोप करत धनगर नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत, हे आमच्या ओबीसींच्या आमच्या मागण्या, आम्ही काय मागतोय? तुमचे कारखाने मागितले का? अजितदादा पवार कारखान्यांना 100 सव्वाशे कोटी रुपये तुम्ही देता। आमच्या पोरांना PhDची स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या, गृहीत धरलं जातंय, टाळलं जातंय। अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे। सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध नाही। हा दुजाभाव नाही का? ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे तो 153 कोटी रुपयाचा निधी कट करण्यात आला। कशासाठी कट करण्यात आला? एक तर सारथीला त्यांनी 215 अधिक कोटी मंजूर करण्यात आला, मग तो महाज्योतीला का नाही? म्हणजे एकंदरीत अजितदादांच्याकडे जे अर्थ खातं आहे, यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा अजितदादांच्या अर्थ खात्याविषयी फार नाराजी व्यक्त केली होती। एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार उघडपणे निधी वाटपावरून अजित पवारांवर टीका करतायत, त्याच वेळी आता
ओबीसींच्या निधीवरून सुद्धा धनगर नेत्यांनी त्यांना लक्ष्य केल्यानं अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसतंय. नाव न घेता अजित पवारांनी शिवसेनेसह सगळ्यांवर पलटवार केलाय. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. थाटात माटात आणि रुबाबात करून तयारी साधी लाडकी बहीण खंबीरपणानं जगात ठरेल भारी. लाडकी बहीण योजनेचं गणित जुळवताना सरकारची कसरत होतीये. थाटात माटात आणि त्यामुळे इतर योजनांचे निधी वळवणं क्रमपात्र आहे. पण निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकटे अजित पवार मित्रपक्षांच्या निशाणावर आलेत हे खरं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांची बदनामीची ही भावनिक साध किती कामी येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू. राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे केले आदेश जारी. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा. स्टेशन जवळील वळणावर होऊ शकतो अपघात. मुंबई रेल प्रवासी संघानं केलं होतं सूचित, मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं झाला अपघात. भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्याबाबत चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? अजितदादांचं नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला. महाराष्ट्रात दारू महागली, मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतींमध्ये 1.5% वाढ, तर शुल्क वाढीमुळे तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार. मुंबईला राखीव साठ्यातून पाणी जलसाठा गेला 10%, मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय. अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस. शरद पवारांनी फोनवरून संवाद साधत आंदोलनाला दिला पाठिंबा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन. कोण कोणासोबत जात आहे हे माहीत नाही, मात्र मुंबईकर महायुतीच्या बाजूने उभे राहतील आणि मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. मनसे आणि शिवसेना उबाठाच्या संभाव्य युतीबाबतच्या चर्चांच्या प्रश्नांवर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल असं फडणवीस म्हटलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. कोण कोणासोबत जात आहे हे माहीत नाही, मात्र जनता महायुतीसोबत आहे. मनसे उबाठा युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. बघा, कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मी जाणतोय, मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील. मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मी खिशात पैसे घेऊन फिरतो का असा सवाल विचारत अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला लगावलाय. राष्ट्रवादीचा बालेवाडीत वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि यावेळी अजित पवार बोलत होते. सामाजिक विभागाचा निधी कमी केल्याचा आरोप होतोय. काही जण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावलाय. तर महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहिणी योजना कदापिही बंद होणार नाही असंही अजित पवार म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टरवाद मान्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत आणि त्यामुळे कामाला लागा. सर्व जाती धर्माच्या लोकांना सदस्य बनवून घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस आहे, अशी पोस्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाकेंच्या टीकेवर बोलणं टाळलं. अशा विकृतीवर कशाला बोलायचं असं म्हणत अजित पवार यांनी हाकेंच्या टीकेला फारसं महत्त्व दिलं नाही. शेगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका मांडली. सोलापूरकरांना सोलापूर मुंबई, सोलापूर हैदराबाद, सोलापूर बँगलोर आणि सोलापूर पुणे या विमानसेवेची गरज असताना सोलापूर गोवा विमानसेवेला प्राधान्य दिलं जातं. या विमानसेवेतून इतर गोष्टींची तस्करी तर वाढणार नाही ना, असा सवाल उपस्थित करत खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपला टोला लगावलाय. भाजपचे मंत्री नितेश राणे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा, असा मिश्किल टोला उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. तर नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्हा दौरा करत ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांना डिवचलं होतं. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तर आज पहिल्यांदा प्रशासनाकडून कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत उपोषण सोडण्याची प्रशासनानं विनंती केली आहे. शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार उपोषणस्थळी भेट देणार आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं. यावेळी उबाठाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी देखील हजेरी लावली. राजकीय आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही पक्षातील नेते सामाजिक जीवनात मात्र मैत्री टिकवून असल्याचं दिसून आलं. ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन बुधवारी चंद्रपुरात होणार आहे. या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत.